मित्रांनो, 2-3 दिवस झालं जे विद्यार्थी मागणी करत आहेत, 1 वर्ष वय मर्यादा वाढवून द्या. या सरकारचं 1 वर्ष वय वाढवण्यासाठी किती खर्च होतोय? या सरकारला या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही आहे, ती लोकशाही नसून ती या देशातील, या महाराष्ट्रातील लोकांवरती आत्ता सध्याला हुकुमशाही चालू झाली आहे. जे MPSCचे विद्यार्थी आहेत, आपण सर्वांनी बघितलं, अक्षरशः मला रात्री तर झोप आली नाही, कारण अन्याय सहन होत नाही हो. त्या विद्यार्थ्याच्या, त्या मुलीच्या भावना तुम्ही बघितल्या का? ती विद्यार्थी म्हणतो, आम्ही काय म्हणजे रास्त मागण्या करत असताना, राष्ट्रगीत चालू असताना, रास्त मागण्या करत असताना आमच्यावरती पाठीमागून लाठीचार्ज चालू झाला. हे पोलीस लोक ही सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत का सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आहेत? या पोलिसांना नियमावली आहे का नाही? एखाद्या मंत्र्यांनी भूक म्हणलं की भुकणार का? तुमच्याकडे नियम आहे का नाही? राष्ट्रगीत, या देशाचं एक राष्ट्रगीताकडे जर बघितलं, राष्ट्रगीत चालू असताना मंत्री असेल, कुणी असेल, तर एक संवेदनशील विषय आहे तो राष्ट्रगीताचा. आणि त्या विषयाला तुम्ही, जे विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणत असताना जर पाठीमागून तुम्ही काट्याने मार मारत असाल, त्यांना फरफडत ओढत नेत असाल, तर तुमच्यावरती खऱ्या नियमानं पोलीस प्रशासन, जे की गृहमंत्री आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आहेत, या दोघांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या दोघांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यांना खरंच कोण बहादर पोलीस हातकड्या घालून न्यायला तयार होईल का? विद्यार्थ्यावरती अन्याय करता? अरे तुम्ही पण सुद्धा विद्यार्थीच होता ना. विद्यार्थ्यातूनच तुम्ही पुढं पोलीस अधिकारी, कर्मचारी झालात ना. त्यांचं म्हणणं काय हे तर सरकारपर्यंत पोहोचू द्या. त्यांना जमा होण्याच्या अगोदरच तुम्ही काट्या घालता, लाट्या घालता, त्यांच्यावर अन्याय करता. नक्षलवादाला सुरुवात जर केली असेल तर ह्या पोलिसांनी केलेली आहे. आज उद्याच्याला हे MPSCचे विद्यार्थी जर भविष्यात IAS अधिकारी झाले किंवा क्लास 1 अधिकारी झाले, यांना देशाबद्दल, या देशातील पोलिसाबद्दल आदर राहील का? या देशातल्या मंत्र्याबद्दल आदर राहील का? अहो, अक्षरशः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत म्हणून जर विचारलं ना, अक्षरशः लाज वाटायचे काम चालू आहे या मुख्यमंत्र्याचं आणि गृहमंत्र्याचं. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आणि स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासून लोक स्वातंत्र्य होण्यासाठी रस्त्यावर उतरली, आणि आता आपला अधिकार, हक्क, न्याय या मागण्यासाठी लोक रस्त्यावर उतरली. रस्त्यावर उतरायचं बंद झालं का? तुम्ही पहाटे शपथविधी घेताय स्वतःच्या स्वार्थासाठी. लोकाला आतापर्यंत पहाटे न्याय दिलाय का कधी? लोकांचं मत ऐकलं का कधी? लोकांचं मत ऐका. आणि भविष्यात हे जे विद्यार्थी आहेत ना, भविष्य घडवणारे, हे देश घडवणारे विद्यार्थी आहेत. एक संधी मागत आहेत, एक सिद्ध करण्यासाठी स्वतःला एक चान्स मागत आहेत, स्वतःला एक वेळ मागत आहेत. हा वेळ तुम्हाला काय पैसे खर्चून द्यायचा नाही, अब्ज रुपये खर्च करायचे नाहीत. काय निर्णय जनतेच्या हिताचे आतापर्यंत तुम्ही, हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, सभागृहामध्ये काय निर्णय तुम्ही जनतेच्या हिताचे आतापर्यंत घेतलेत? तुम्हाला जर प्रश्नच खरे विचारायचं म्हणलं ना, तर तुम्हाला उत्तर द्यायला सुद्धा तुमच्याकडं चान्स नाही. उत्तरंसुद्धा तुम्हाला देता येणार नाहीत. तुम्ही स्वतःला या देशाचे मालक समजत आहात. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाही ठेवली का? लोकशाही नसून तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेनं आणि हे विद्यार्थी नक्षलवादाच्या दिशेनं घडवण्याचं काम तुम्ही करत आहात. आदर, सत्कार, सन्मान मागत आहात तुम्ही. हे भविष्यात विद्यार्थी क्लास 1 झाल्यानंतर आदर, सत्कार, सन्मान तुमचा कशा प्रकारे करतील?
प्रार्थना चालू असताना तुम्ही काट्या घालायचा आदेश देता. या पोलिसांना सुद्धा लाज वाटायला पाहिजेत. स्वतःला पोलीस म्हणता आणि गुंडाचे कामं करता. अरे आतापर्यंत तुम्ही या महाराष्ट्र राज्यातील गुन्हेगारीसाठी काय काय निर्णय घेतलेत आणि काय काय तुम्ही बदल घडवलाय. आतापर्यंत तुम्ही बदल घडवलेला असेल तर दाखवा ना एखादा तरी. किती निर्णय तुम्ही जनतेच्या हिताचे घेतलेत. रात्री बेरात्री शपथविधी घेता स्वतःच्या स्वार्थासाठी. खरंच जो विद्यार्थी म्हणतो आम्ही ह्या सरकार पुढे हात टेकले, त्यावेळेस भारत स्वातंत्र्य होण्यासाठी इंग्रजापुढे हात टेकायची वेळ होती. आता आपल्याच माणसापुढे आम्हाला हात टेकायची वेळ आली. मतदान करण्याचा सुद्धा तुम्ही, दान करण्याचा सुद्धा तुम्ही अधिकार हिसकावून ह्या महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. बोललं तरी तुम्हाला सांगतो, तुमच्या विरोधात बोलायचं म्हणून विषय नाही. सरकार कोणीही असो, जनतेच्या हिताचे निर्णय घ्या. आणखी पुढचे 10 वर्ष नाही 20 वर्ष सत्तेत राहा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल विरोध करत नाही. पक्ष कोणता आहे, कोण सरकार चालवतंय याच्याबद्दल विरोध नाही. तुम्ही निर्णय जनतेच्या हिताचे का घेत नाही? या देशाची जनता मालक आहे, तुम्हाला का कळत नाही? या देशातल्या लोकांच्या गरजा काय आहेत, तुम्हाला का कळत नाही? या देशातल्या लोकांच्या गरजा ज्यावेळेस तुम्ही जाणचाल, ज्यावेळेस लोकांच्या प्रत्यक्षात त्यांच्या जीवनामध्ये अडचणी काय जाणचाल, त्यावेळेस तुम्हाला त्या गरजा जाणवतील, लोकांना अडचणी काय जाणवतील. उगाचच कागदावरती निर्णय घेऊन, लाल दिव्याच्या गाडीत बसून, स्वतःची ऐषाराम करून, वाटल त्या वेळी वाटल त्या योजना आखून, गडगंजचे कारखाने उभा करून, स्वतःसाठी प्रॉपर्टी निर्माण करून, हे तुम्ही सिद्ध करत नाही मी देशभक्त आहे म्हणून. हे तुम्ही स्वार्थी आहेत. या देशातले आताच्या तुमच्या वागण्यावरून तुम्ही गुंड आहेत. आणि तुम्हाला आणखी वेळ आहे सुधारायला. भविष्यात जर सुधारला नाहीत ना, हे 2-2.5 लाख विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तर आदराची भावना तर राहिलीच नाही. भविष्यात ह्याच्यातला एक जरी विद्यार्थी घडला तरी तुम्हाला उठून तुम्हाला सन्मानानं सन्मान करण्यासाठी उभा टाकणार नाही. जरा तरी जनाची नाही तरी मनाला तरी. त्या ठिकाणी खरंच जर फडणवीस साहेब त्या ठिकाणी जर खरंच वहिनी साहेब जर उभा टाकले असता, प्रार्थना म्हणत असत्या आणि पोलिसांनी काटे घातले असतात, तर तुम्हाला काय वाटलं असतं? विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा नाही करा, पण तुम्ही ते काय बॉम्बस्फोट तर घडवून आणत नाहीत ना. भविष्यात तुम्हाला जर रस्त्याची कोंडी होत असेल, लोक रस्त्यावरती जमले असतील, अनेक रस्ते आहेत ना मान्य, तर तुम्ही त्यांचं ऐकून तरी घ्या. आलात का तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य ऐकायला? खरंच साहेब, तो ज्या विद्यार्थ्याचा मी व्हिडिओ बघितला ना, त्या विद्यार्थ्याची भावना, त्या विद्यार्थ्याची तळमळ बघून अक्षरशः मला झोप आली नाही. म्हणून परत एकदा सांगतोय, मुख्यमंत्री व गृहमंत्री या दोघांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत.